नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांना 31 डिसेंबर पर्यंत काम करावे लागणार, अन्यथा नाव कट होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। बघा, या ठिकाणी राशन कार्ड ई-केवायसी फडणवीस सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत चालत असलेल्या गैरव्यवहारावर लक्ष केंद्रित करत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन केवळ पात्र आणि गरजू कुटुंबापर्यंत पोहोचावा यासाठी अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतली आहे। या प्रक्रियेमुळे बनावट नावे, चुकीची नोंदणी आणि अपात्र लाभार्थी ओळखले जातील, ज्यामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे। प्रत्यक्ष तपासणीसह नोंदणीचे प्रमाणितीकरण सरकारच्या नवीन निर्देशानुसार आता कागदपत्रावर अवलंबून न राहता प्रशासन प्रत्यक्ष स्थळी जाऊन पडताळणी करणार आहे। संशयास्पद किंवा नियमबाह्य आढळणाऱ्या नोंदणी संगणक प्रणालीतून तातडीने वगळल्या जातील। बघा, आधाराशी लिंक अनिवार्य। या मोहिमेचा महत्वाचा भाग म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया। लाभार्थ्यांचे रेशन कार्ड आता आधाराशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात। प्रशासनाने या माहितीचा प्रसार ग्राम पातळीपासून शहरापर्यंत करण्याचे निर्देश दिले आहे, ज्यामुळे पात्र कुटुंब कुठल्याही कारणास्तव लाभापासून वंचित राहणार नाही। बघा, आता रेशन व्यवस्थेत होणार फायदा। दरम्यान ही विशेष पडताळणी रेशन व्यवस्थेत अनावश्यक भार कमी करण्यास मदत करेल। अपात्र नावे वगळल्यामुळे साठ्याचा गैरवापर रोखला जाईल आणि खरोखर गरजू कुटुंबांना वेळेवर आणि पुरेसा रेशन मिळेल। प्रशासनाचा दावा आहे की या सुधारणा पीडीएस प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि सक्षम बनवतील। बघा, आता ई-केवायसी म्हणजे काय? ई-केवायसी ही डिजिटल पडताळणी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांची ओळख आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने तपासली जाते। या प्रक्रियेत फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनचा वापर केला जातो। प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित रेशन कार्डवरील धान्य वितरण थांबवले जाऊ शकते। बघा, या ठिकाणी ई-केवायसी कशी कराल? लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकानात जाऊन सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन पोहोचावे लागेल। रेशन दुकानदाराकडे असलेले POS मशीनद्वारे बोटाचे ठसे किंवा डोळ्याचे स्कॅन घेऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते। या नवीन पावलामुळे पीडीएस प्रणाली अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि गरजू लोकांसाठी सुलभ होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे। जर तुम्हाला मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।